बिहारच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे आज राज्यसभेसाठी नामांकन दाखल करू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। जर त्यांनी राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला तर बिहारला नवा मुख्यमंत्री मिळण्याची शक्यता असल्याचं मानलं जातंय। आतापर्यंत नितीश कुमार हे तब्बल 10 वेळा बिहारचे मुख्यमंत्री राहिले आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार राज्यसभेसाठी नामांकन दाखल करताना अमित शहा यांची उपस्थिती असू शकते। तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय देखील त्यांच्यासोबत असण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान बिहार सरकारमधील मंत्री विजय कुमार चौधरी यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की राज्यसभेसाठी अर्ज दाखल करायचा की नाही याचा अंतिम निर्णय नितीश कुमारच घेतील। सध्या याबाबत पक्षात चर्चा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। तसेच त्यांनी हेही म्हटलं की पुढील काळात निशांत कुमार यांनी पक्षात अधिक सक्रिय व्हायला हवं अशी पक्षाची अपेक्षा आहे। राज्यसभेच्या चर्चांदरम्यान पटनात असलेल्या मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर जेडीयू कार्यकर्त्यांची गर्दीही पाहायला मिळाली। जर नितीश कुमार राज्यसभेत गेले तर बिहारमध्ये मुख्यमंत्री पदात बदल होणार का आणि पुढचा मुख्यमंत्री कोण असेल याबाबत राजकीय चर्चांना जोर आला आहे। दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।